नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत। रेल्वेमध्ये ग्रुप डी ची मेगा भरती निघालेली। ग्रुप डी साठी असणारे याच्यामध्ये एकूण ज्या जागा दिलेल्या आहेत या 32,438 आहे। ही मेगा भरती मित्रांनो, फॉर्म नक्की भरा। या भरतीसाठीचं जे काही अपडेट होते हे डिसेंबरमध्ये चालू होतं। तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम या दोन्हीपैकी कोणत्या चॅनलवर जर असाल त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट मिळाला असेल, कारण याची भरती येणार होती। याचा फॉर्म अजून चालू झालेला नाही आहे। याचा जो फॉर्म आहे हा 23 तारखेला चालू होणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओची साईज थोडी मोठी होणार आहे, कारण या भरतीमध्ये जे काही डिटेल्स आहे संपूर्ण तुम्हाला मी सांगणार आहे। काय काय लागणार आहे संपूर्ण माहिती डिटेलमध्ये असणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण सरकारी नोकरी जाहिरातीचे जे काही अपडेट असणार आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहे। चला तर मग चालू करूया। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता ही रेल्वेची भरती, ही भरतीची जाहिरात ही डिसेंबरमध्ये चालू होती। म्हणजे जे काही नोटीस आहे त्याचं डिसेंबर महिन्यातच आलेलं आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये जो नंबर दिलेला आहे हे पहा, CN नंबर 0824 हे 2024 आलेलं आहे, कारण 2024 मध्ये याचं अपडेट आलेलं आहे। डिसेंबरमध्ये चालू होतं। त्याच्यानंतर खाली यायचे, याच्यामध्ये पाहू शकता आपल्याला महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत। ओपनिंग डेट दिलेली, म्हणजे फॉर्म कधी चालू होणार आहे, 23/1/2025 ला फॉर्म चालू होणार आहे हे पहा। त्याच्यानंतर क्लोजिंग डेट, फॉर्म कधी संपणार आहे, लास्ट डेट काय आहे 22/2/2025 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत। संपूर्ण एक महिना ही जाहिरात चालू असणार आहे। पण शक्यतो फॉर्म भरताना लवकरात लवकर भरा। जर तुम्ही उशिरा भरत असाल तर वेबसाईटचा प्रॉब्लेम तुम्हाला जाणू शकतो, कारण बऱ्याचशा वेळा जे काही शेवटी भरतात ते बरेचसे उमेदवार शेवटी भरतात, पण त्यावेळेस संपूर्ण वेबसाईट डाऊन होती। बऱ्याच जणांचे फॉर्म अर्धेच राहतात। त्याच्यामुळे शक्यतो फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरून घ्या। त्याच्यानंतर पेमेंटसाठी डेट दिलेली, पेमेंट कधीपर्यंत करता येणार आहे 23/2/2025 ते 24/2/2025 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत या दरम्यान तुम्हाला पेमेंट करता येणार आहे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 22 आहे, 22 तारीख असणार आहे, आणि ऑनलाईन पेमेंट जे तुम्हाला करायचं आहे 24 तारखेपर्यंत करता येणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, फॉर्ममध्ये जर तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल, काही दुरुस्ती असेल, हे करता येणार आहे। याच्यासाठी तारीख दिलेली 25/2/2025 ते 6/3/2025 याच्या दरम्यान तुम्हाला करता येणार आहे संध्याकाळी 12 वाजेपर्यंत, 6 तारखेला 12 वाजेपर्यंत लक्षात ठेवायचं आहे। पण याच्यामध्ये करेक्शन काय होणार आहे लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्ही जी काही प्रोफाईल तयार केली असणार आहे त्याच्यामध्ये करेक्शन होणार नाही आहे। जे काही रजिस्ट्रेशन करते सुरुवातीला त्याच्यामध्ये तुम्हाला करेक्शन करता येणार नाही आहे। आणि चूजन रेल्वे दिलेले, म्हणजे तुम्ही जे लोकेशन सिलेक्ट करणार आहे ते लोकेशन तुम्हाला बदलता येणार नाही। या दोन गोष्टी तुम्हाला बदलता येणार नाही। त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तुम्हाला या ठिकाणी चेंजेस करता येणार आहे। त्याच्यानंतर खाली यायचे, याच्यामध्ये आपल्याला पोस्ट दिलेले, पे दिलेले किती असणार आहे हे पहा, साधारण अंदाज दिलेला आहे। त्याच्यानंतर मेडिकल स्टँडर्ड दिलेले, एन्युलेक्स ए असणार आहे। एन्युलेक्स ए या PDF मध्ये दिलेलं आहे। ही PDF सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, हे मी नंतर सांगणार तुम्हाला कशा प्रकारे PDF मिळणार आहे। त्याच्यानंतर वय दिलेले, 1/1/2025 रोजी तुमचं जे वय 18 ते 36 पाहिजे, आणि टोटल वॅकेन्सी दिली या ठिकाणी पाहून घ्या 32,438 या टोटल जागा असणारी। 18,000 पगार याच्यासाठी स्टार्टिंग बेसिक असणार आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर 7व्या वेतन आयोगानुसार हा पगार असणार आहे तुमचा। आता 7व्या वेतन आयोगानंतर आता 8वा वेतन आयोग चालू झालेला आहे। मित्रांनो, याचे जे काही पगार आहेत हे पुढे तुम्हाला वाढून मिळणारच आहे, कारण 8व्या वेतन आयोगाचं जे काही अपडेट आलेलं आहे मी आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल त्याचे संपूर्ण डिटेल त्याच्यामध्ये टाकलेले आहे। तुम्ही जर जॉईन नसाल तर जॉईन करून घ्या, त्याच्यावर सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहणार आहेत। आणि ते अपडेट पाहून घ्या। 8व्या वेतन आयोगाचं जे काही अपडेट आहे त्याच्यामध्ये पगाराचे डिटेल्स दिलेले आहेत, कशा प्रकारे असणार आहेत ते। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी एक पॉईंट दिलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही जे अकाउंट तयार करणार आहे, मोबाईल नंबर आणि मेल ID जो काही देणार रजिस्ट्रेशन करतेवेळी तो तुम्हाला बदलता येणार नाही। एकदा जो तुम्ही देणार आहे तो चेंज करता येणार नाही। आणि याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल फॉर्ममध्ये काय तुम्हाला अडचण वाटते, त्याच्यामध्ये करेक्शन करायचं आहे, या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, या ठिकाणी पाहून घ्या। या ठिकाणी नंबर दिलेले आहेत आणि मेल ID सुद्धा दिलेला आहे। टायमिंग आहे, या दरम्यान तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा कॉन्टॅक्ट करायचं आहे, मेल करायचं आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तर। किंवा दुसरा एक ऑप्शन आहे, व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तुम्हाला त्याचं मी सोल्युशन देणार आहे। म्हणजे काय जर तुम्हाला अडचण असेल फॉर्ममध्ये त्याचं सोल्युशन मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। त्याच्यानंतर पुढे मित्रांनो, मेडिकल स्टँडर्ड दिलेले आहेत, मेडिकल स्टँडर्ड फॉर धिस पोस्ट। आता याच्यामध्ये काय काय असणार आहे, A2 आणि A3 दिलेले हे पहा। याच्यामध्ये जनरल फिटनेस याच्यामध्ये हे संपूर्ण असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा। याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे हे संपूर्ण क्लिअर असणं गरजेचं आहे। कलर विजनचा जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा चष्मा लागलेला असेल
तुम्ही ते चेक करून घ्या. या ठिकाणी विजन दिलेले, कलर विजनसुद्धा दिलेले, चेक करून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये बसताय का, त्याच्यानंतरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. नाईट विजन वगैरे बरेचसे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, तुम्ही ते पाहून घ्या. जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, जर काही नसेल तर तुम्हाला भरता येणार आहे. त्याच्यानंतर अशाच प्रकारे पुढंसुद्धा दिलेलं आहे. या ठिकाणी पाहून घ्या, B1 दिलेलं आहे, B2, C1, C2 कशामध्ये तुम्ही मोडताय तुम्ही ते चेक करून घ्या. या ठिकाणी दिलेले संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिलेले, तुम्ही ते चेक करून घ्या कशामध्ये बसताय तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर एज लिमिट दिलेले 18 ते 33 लागणार आहे. त्याच्यानंतर कोविडचा जो काळ होता त्याच्यामध्ये 3 वर्ष वाया गेलेली त्यांच्यासाठी सुद्धा सूट असणार आहे. 18 ते 36 असणार आहे त्यांच्यासाठी, लक्षात ठेवायचं आहे. त्यांना सूट असणार आहे म्हणजे 3 वर्ष त्यांना प्लस मिळणार आहे. ज्यांचं कोविडमध्ये वय गेलेले बाद झालेले त्यांना 3 वर्षाची सूट मिळणार आहे. त्याच्यानंतर कॅटेगरीचे जे काही उमेदवार असणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा सूट दिलेली आहे. ओबीसीसाठी या ठिकाणी 3 वर्षे, SC ST 5 वर्षे, एक्स सर्व्हिसमॅनचं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कॅटेगरी ते या ठिकाणी पाहून घ्या. त्याच्यानुसार याच्यामध्ये सूट असणार आहे, तुम्ही ते चेक करून घ्या. जर एक्स सर्व्हिसमॅन असेल त्यांच्यासाठी असणार आहे. त्याच्यानंतर PWD उमेदवार कोण असणार आहे त्यांनी चेक करून घ्या, हे वय असणार आहे त्यांच्यासाठी. अपंग उमेदवारांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर पुढं रेल्वेमध्ये जे कोणी कर्मचारी असणार आहे त्यांची जर सर्व्हिस 3 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा जास्त झाली असेल त्यांनासुद्धा या ठिकाणी वयामध्ये सूट दिलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता 40, 43, 45 आणि कॅटेगरी तुम्ही ते चेक करून घ्या. जर रेल्वेमध्ये आहे पण त्यांना या ठिकाणी फॉर्म भरायचं, रेल्वेचाच फॉर्म आहे पण दुसऱ्या पोस्टसाठी भरायचं आहे, त्यांना वयाची सूट असणार आहे. त्याच्यानंतर 6 नंबर 7 नंबर या ठिकाणी दिलेले आहेत. जे कोणी उमेदवार असणार आहे कॅटेगरीवाले, गव्हर्नमेंट जॉबवाले त्यांनी सुद्धा चेक करून घ्या, त्याच्यामध्ये त्यांना सूट असणार आहे. त्याच्यानंतर पुढे यायचे, याच्यामध्ये वय दिलेले आपल्याला, वय आत्ता दाखवलेलंच 18 ते 36 आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुमचा जो जन्म आहे या तारखेच्या नंतर पाहिजे, लक्षात ठेवा. समजा ओपन आणि EWS जे कोणी उमेदवार आहे 2/1/1989 याच्या नंतरचा जन्म पाहिजे. अशा प्रकारे OBCचं दिलेलं आहे, SC ST कॅटेगरीचं दिलेलं आहे. आणि 1/1/2007 याच्या पुढचा जन्म नको आहे, त्याच्या आतलाच पाहिजे. त्याच्यानंतर पुढं परीक्षा फी दिलेली, फॉर्मसाठी फी असणार आहे. याच्यामध्ये सर्वांसाठी 500 रुपये फी असणार आहे. 500 रुपयेमधले तुम्हाला 400 रुपये रिफंडेबल असणार आहे, म्हणजे 400 रुपये तुम्हाला पुन्हा जमा होणार आहे तुमच्या अकाउंटला. त्याच्यानंतर PWD, फिमेल, ट्रान्सजेंडर, एक्स सर्व्हिसमॅन, SC ST हे जे काही कॅटेगरी त्यांच्यासाठी 250 रुपये फी असणार आहे. आणि ही जी काही फी दिलेली ही रिफंडेबल असणार आहे, ही परत मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे यायचे, या ठिकाणी दिलेले रिफंड पेमेंटसाठी, म्हणजे जे काही तुम्ही फी भरणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 400 आणि 250 हे अशा प्रकारे तुम्हाला फी परत मिळणार आहे. ज्यांनी कोणी 500 रुपये भरले त्यांना 400 रुपये मिळणार आहे आणि ज्यांचे 250 असणार आहे त्यांना 250 मिळणार आहे डायरेक्ट अकाउंटला. याच्यामध्ये फक्त तुमचा जो काय अकाउंट नंबर असणार आहे, अकाउंट नंबर, IFSC कोड हे संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित द्यायचे, ऑनलाईन भरायचे, संपूर्ण डिटेल भरायचे तुम्हाला. त्यानंतर पुढे यायचे मित्रांनो, याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे. ट्रान्झॅक्शनमध्ये जर तुम्हाला काय अडचणीत असेल, बऱ्याचशा वेळा पेमेंट कट होतं आणि फॉर्ममध्ये जमा होत नाही, असे बरेच जणांचे प्रॉब्लेम होतात. ते काय करतात, पुन्हा पेमेंट करतात, पुन्हा पैसे कट होतात, डबल कट होतात. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एकदाच पेमेंट करायचं आहे, त्याच्यानंतर करायचं नाही. जर तुमची फॉर्मसाठीची जी काय फी ती फॉर्मवर जमा नाही झाली तर काय करायचं, या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचे आहे. तुम्हाला परत पेमेंट करायचं नाही आहे, 1 ते 2 दिवस तुम्हाला वाट पाहायची आणि यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे. या ठिकाणी मेल ID दिलेलं आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेले, तुम्ही ते चेक करून घ्या. हे नंबर महत्त्वाचे आहेत, कारण फी पेड झाल्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही आणि फॉर्मची प्रिंटसुद्धा तुम्हाला मिळणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे यायचे, त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये जी परीक्षा होणार आहे कॉम्प्युटर बेस होणार आहे, CBT परीक्षा असणार आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन दिलेलं आहे, टायमिंग दिलेलं आहे किती असणार आहे, 90 मिनिटाचा तुमचा टायमिंग असणार आहे आणि प्रत्येक विषयाला तुम्हाला 25 प्रश्न असणार आहे. पहा या ठिकाणी 30 असणार आहे, या ठिकाणी 20 दिलेले, करंट अफेअर्सला 20 आहे. अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न असणार आहे आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/3 प्रमाणे, लक्षात ठेवा. त्यानुसार तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे. त्यानंतर पुढे यायचे, याच्यामध्ये क्वेश्चन पेपर टाईप आणि सिलेबस दिलेले आहे. पहा या ठिकाणी पाहून घ्या, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली, म्हणजे काय काय येणार आहे, कशावर असणार आहे, संपूर्ण माहिती दिली आहे. तुम्ही ते चेक करून घ्या, त्याच्यानुसारच तुम्हाला या फॉर्मसाठीचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे यायचे, त्याच्यानंतर याच्यामध्ये फिजिकल टेस्ट होणार आहे, PET टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये सुरुवातीला मेल कॅन्डिडेटसाठी दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 35 किलोचं वजन कॅरी करायचे, ते घेऊन तुम्हाला 100 मीटर जायचे, हे 2 मिनटात जायचे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे मेडिकलमध्ये असणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये रनिंग असणार आहे.
1000 मीटरची असणार आहे आणि याच्यासाठी जो टायमिंग दिलेला आहे 4 मिनटं 15 सेकंदचा असणार आहे. हे मुलांसाठी झालं, मेलसाठी. त्याच्यानंतर फिमेलसाठी कॅरी करायचे 20 किलो आणि 100 मीटर 2 मिनटात घेऊन जायचे. त्याचबरोबर रनिंग असणार आहे. रनिंग आहे 1000 मीटर असणार आहे, 5 मिनिट 40 सेकंद हा त्यांचा टायमिंग असणार आहे. म्हणजे त्या वेळात तुम्हाला रनिंग करायची. त्याच्यानंतर मित्रांनो फॉर्मसाठी फोटो लागणार आहे. फोटो कशा प्रकारे लागणार आहे पाहून घ्या. याच्यामध्ये फोटो आहे तुमचा हा प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे. हे पहा व्हाईट बॅकग्राऊंडचा पाहिजे आणि प्लेन पाहिजे. याची साईज दिलेली 50 KB ते 100 KB याच्या दरम्यान पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला डार्क ग्लासेसवाला गॉगल वापरायचा नाही आणि कॅप वापरायची नाही. या ठिकाणी दिलेले हे पहा, तुम्ही ते चेक करून घ्या. आणि व्हाईट बॅकग्राऊंड महत्त्वाचं, फोटो आहे व्हाईट बॅकग्राऊंडचा पाहिजे, प्लेन व्हाईट पाहिजे. याच्यामध्ये तुमचा जो काही फोटो असणार आहे हा व्हाईट शर्टचा नको आहे, व्हाईट ड्रेस नको आहे, लक्षात ठेवा. आणि डार्क कलरचा नको आहे, नॉर्मल पाहिजे. पहा या ठिकाणी दिलेलं आहे. आणि 2 महिन्यापेक्षा जुना नको आहे, लक्षात ठेवायचे. साईज दिलेले आहे तुम्ही ते चेक करून घ्या. JPG फॉर्मॅट आहे. DPI दिलेला आहे, 100चा DPI लागणार आहे. DPI कशा प्रकारे चेंज करायचा, फोटोची साईज कशा प्रकारे बदलायची याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये 5 ते 6 वेबसाईट मी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. वरती आय बटनमध्ये तो व्हिडिओ आला असेल. त्यानंतर बाकीच्या ह्या सूचना आहेत ह्या सुद्धा पाहून घ्या, काय काय असणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली काय काय असणार आहे ते. त्याच्यानंतर पुढे यायचे. याच्यामध्ये सिग्नेचर दिलेली आहे आपल्याला. याच्यामध्ये सिग्नेचर कशी पाहिजे या ठिकाणी दिलेले आहे. सिग्नेचरची जी साईज असणार आहे 30 ते 50 KB याच्या दरम्यान पाहिजे. आणि जी साईन करणार आहे तुम्ही ती व्हाईट पेपरवर पाहिजे. व्हाईट पेपरवर ब्लॅक इंकनी पाहिजे, म्हणजे काळ्या पेनाने तुम्हाला सही करायची. त्याचा DPI दिलेला आहे 100चा असणार आहे. या साईज दिलेल्या आहेत MM मध्ये, KB मध्ये दिलेले आहेत. तुम्ही ते चेक करून घ्या. त्याच्यानुसार तुम्हाला फोटो तयार करायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये फ्री ट्रॅव्हल फॅसिलिटी असणार आहे. जे कोणी उमेदवार असणार आहे त्यांना परीक्षेसाठी जे काय ट्रॅव्हल असणार आहे म्हणजे जाणं येणं असणार आहे परीक्षेसाठी हे फ्रीमध्ये असणार आहे. SC STच्या उमेदवारांसाठी हे पाया ठिकाणी दिलेले त्यांच्यासाठी पास असणार आहे खास. आणि याच्यामध्ये जे कोणी उमेदवार आहे त्यांनी कॉल लेटर हे डाउनलोड करून घ्यायचे. हे पहा स्लीपर क्लासचा रेल्वे पास तुम्हाला मिळणार आहे. याच्यासाठी तुमचं हॉल तिकीट लागणार आहे आणि कॅटेगरीचं जे काही सर्टिफिकेट असणार आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला ते तिकीट बुक करताना लागणार आहे. तिकीट बुकिंग काउंटरला ते सर्व काही लागणार आहे या ठिकाणी दिलेलं आहे. आता ही जी भरती केली जाणार आहे कुठं कुठं केली जाणार आहे या ठिकाणी लोकेशन दिलेले ते पहा. या ठिकाणी ही भरती केली जाणार आहे. हे पहा या ठिकाणी दिलेले कोलकाता, मुंबई, पाटणा. हे चेक करून घ्या तुम्हाला कुठे फॉर्म भरायचा आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेत, मेल ID दिलेत. जर काय अडचण असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये पोस्ट दिलेले, पोस्ट कोणत्या कोणत्या असणार आहे. टोटल ज्या पोस्ट आहेत या 14 पोस्ट असणार आहेत. या ठिकाणी पोस्टची लिस्ट दिलेली तुम्ही ते चेक करून घ्या. असिस्टंट असणार आहे, वर्कशॉपचे बऱ्याचशा पोस्ट आहेत या ठिकाणी चेक करून घ्या. आणि याच्यामध्ये डिपार्टमेंट दिले कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटला असणार आहे. हे पहा इंजिनिअरिंग दिलेलं आहे, त्याच्यानंतर मेकॅनिकल आहे. हे पहा या ठिकाणी या लिस्ट दिलेली त्या ठिकाणी पाहून घ्या. त्याच्यानंतर ट्रॅफिक आहे. याच्यामध्ये सब डिपार्टमेंट दिलेले आहेत. त्याच्या पुढं नंतर मेडिकल स्टँडर्ड दिले. वरती मेडिकल स्टँडर्डचा ऑप्शन होता, तुम्ही तो पाहिला असेल तर बघा. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली कोणत्या स्टँडर्डमध्ये येत आहे तुम्ही ते चेक करून घ्या. त्यानुसार त्या जागा असणार आहेत. आता जागांचा जो चार्ट आहे हा पुढं मी दाखवणार आहे तुम्हाला. नंतर अपंग उमेदवार कोण कोण असणार आहे त्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. अपंगत्व जे काय असणार आहे तुम्हाला ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येते तुम्ही ते चेक करून घ्या. त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर वय दिलेले, वय काय असणार आहे आणि शिक्षण दिलेले महत्त्वाचं. शिक्षण काय लागणार आहे, शिक्षण दिलेले. शिक्षणमध्ये काय दिलेलं आहे 10वी पास लागणार आहे. त्याचबरोबर दुसरा एक ऑप्शन दिलेला आहे ITI किंवा इक्वल, त्याला दुसरा काय आहे त्या लेवलचा तो एक लागणार आहे. किंवा ते जरी नसेल नॅशनल अप्रेंटिसचं जे काही सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे. या चारपैकी कोणतेही एक जरी असेल तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर वरती ऑप्शन दिलेले या ठिकाणी पाहून घ्या. सेम तेच ऑप्शन आहे ज्याप्रमाणे आत्ता खाली दाखवलेले त्याचप्रमाणे वरच्या ज्या काही पोस्ट आहे त्यांना क्वालिफिकेशन हे सेम असणार आहे. या जाहिरातीसाठी कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं आहे. याच्यानंतर पुढचं जे काही क्वालिफिकेशन असणार आहे 10वी नंतरचं ते जरी असेल तरी चालणार आहे. त्याच्यानंतर पुढे यायचे. या ठिकाणी रेल्वे दिलेले, वेस्टर्न रेल्वे मुंबई, मुंबईसाठी जागा दिलेल्या आहेत. या ठिकाणी पोस्ट दिलेले या ठिकाणी पाहून घ्या कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत. टोटल 14 पोस्ट असणार आहे मुंबईसाठी. आणि याच्यामध्ये मुंबईसाठी या ठिकाणी डिपार्टमेंट दिलेले कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जागा असणार आहे आणि कॅटेगरी दिलेली ते पहा या ठिकाणी कॅटेगरी असणार आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला ओपन दिलेले SC ST OBC EWS असणार आहे. आणि या टोटल जागा दिलेल्या किती जागा असणार आहे टोटल मुंबईसाठी 4672 जागा असणार आहे. टोटल ज्या जागा दिलेल्या आहेत 4672 असणार आहे. एक सर्व्हिसमॅन दिलेले. त्याच्यानंतर पुढं अपंग जे काही व्यक्ती असणार आहे त्यांच्यासाठी जागा दिलेल्या आहेत.
या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा चेक करून घ्या, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे त्यानुसार या जागा असणार. हे पहा या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर अशाच प्रकारे ज्याप्रमाणे वेस्टर्न रेल्वे मुंबईसाठी दिलेलं आहे अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा या ठिकाणी ॲड केलेले. हे पहा या ठिकाणी पाहू शकता याच्यामध्ये जयपूरचं दिलेलं आहे. हे पहा जयपूरसाठी असणार आहे. अशा प्रकारे बाकीचे जे काही लोकेशन आहे संपूर्ण या ठिकाणी दिलेले आहेत. कॅटेगरी वाईज जागा चेक करून घ्या तुम्हाला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो फॉर्मसाठीची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. जर तुम्हाला फॉर्मसाठीचा ऑनलाईन फॉर्म भरायचा कसा याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला त्याच्यासाठीचा मी एक सेपरेट व्हिडिओ तयार करून देईन. मित्रांनो या जाहिरातीसाठीचा फॉर्म नक्की भरा कारण 10वीवर असणार आहे आणि याच्यासाठी एकूण ज्या जागा दिलेल्या त्या 32,438 आहे. जास्तीत जास्त जागा आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे फॉर्म तुम्ही नक्की भरा. SC STचे कॅन्डिडेट असणार आहे त्यांच्यासाठी ट्रॅव्हलची सोय ही फ्रीमध्ये असणार आहे आणि महत्त्वाचं त्यांची जी काही फी भरणार आहे 250 रुपये जे काही भरतील ते सुद्धा तुम्हाला रिटर्न येणार आहे. आणि बाकीचे उमेदवार असणार आहे त्यांना 500 रुपये फी त्यांचे 400 रुपये रिटर्न येणार आहे. त्याच्यामुळे फॉर्म नक्की भरा. अशा प्रकारे मित्रांनो फॉर्मसाठीची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. फॉर्ममध्ये जर तुम्हाला काय अडचण वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या कारण अशा प्रकारे सरकारी नोकरी जाहिरातीचे जे काही व्हिडिओ आहेत तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहे. थँक्यू.